स्वस्थानी उभे राहावे। कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अरविंद जोशी सर, महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य डॉक्टर जितेंद्र, महाविद्यालयाचे IQAC समन्वयक माननीय डॉक्टर विनोद डोंगरवार, सभागृहात उपस्थित समस्त प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेतर कर्मचारी, नववर्षा परंपरेप्रमाणे यंदाचे सत्र 2024-25 या शैक्षणिक सत्रामध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागताप्रित्यर्थ पार्श्वभूमी काय आहे हे प्रास्ताविकातून सादर करण्याकरिता मी माननीय डॉक्टर विनोद डोंगरवार सरांना आमंत्रित करते। नमस्कार। इंटरनल क्वालिटी एश्योरेंस सेल द्वारा आयोजित स्टूडेंट इंडक्शन प्रोग्राम दीक्षारंभ या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विनोद डोंगरवार या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे महाविद्यालयीन संपूर्ण स्टॉफ व प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थी यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना इथल्या वातावरणाशी जुळवून घेता यावे, नियमित वर्ग सुरू होत असताना महाविद्यालय व विद्यापीठाची प्रक्रिया कशी चालते, त्याचप्रमाणे नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा परिचय व्हावा, नॉन टीचिंग स्टाफ, टीचिंग स्टाफ, ऑफिस स्कॉलरशिप विभाग दीक्षारंभ स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन UGCच्या मार्गदर्शन तत्वानुसार दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो आणि याही वर्षी हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग्यवान आहात की आपण आमच्या महाराने उच्च कोटीचीच प्रगती केलेली आहे। क्रीडा क्षेत्राची तर एक वैभवशाली परंपरा आहे, इतिहास आहे। आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीयच नव्हे तर आंतरशैक्षणिक वर्ष 2024-25 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालेले आहे। तुमच्या समोर, आमच्या समोर अनेक आव्हाने उभी आहेत। या आव्हानांना पेलून तुम्हाला या देशाचं प्रभुत्व नागरिक घडवण्यात व महाविद्यालयाची परंपरा कायम ठेवण्यात निश्चितच आम्हा सर्वांचं सहकार्य धन्यवाद सर। आजच्या दीक्षारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अरविंद जोशी सर, उपप्राचार्य डॉक्टर जितेंद्र महाजन सर, IQACचे समन्वयक डॉक्टर डोंगरवार सर, डॉक्टर मीनाबाई मॅडम, विद्यापीठ गीत म्हटलं ऐकलं ते विद्यापीठ गीत आपलं जे नागपूर विद्यापीठ होतं, नंतरच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे गीत लिहिलेलं आहे आणि ते विद्यापीठ गीत आपण प्रत्येक कार्यक्रमात म्हणत असतो। या विद्यापीठ गीतात या भारतात बंधुभाव नित्य वसुते ते वराची असतात। पहिल्या 2-4 ओळी आपल्याला माहिती आहे, त्याचा आशयही आपल्याला सहजपणे कळतो, परंतु विद्यार्थ्यांसाठी तुमचं क्रिमिलियर किंवा कास्ट सर्टिफिकेट काय असेल तेही आवश्यक आहे। ती सगळी 12 तयार करायला सुरुवात करा। तुम्ही ऍडमिशन घेतलेली आहे ती SC, ST, NT, BJ
किंवा ओबीसी यात नाही. तुम्ही ऍडमिशन घेतलेली आहे GOI. या GOI अंतर्गत या उपप्राचार्य डॉक्टर महाजन सर यांनी तुमच्याशी आता नुकताच संवाद साधला. असे शैक्षणिक सत्र 24-25 चे डॉक्टर अजय कुलकर्णी मराठी विभाग प्रमुख यांच्याशी संपर्क साधायचा. महाविद्यालयाचे उपप्राचार्य जरी असले तरी डॉक्टर जितेंद्र महाजन सर हे अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून देखील कार्यरत आहेत. आजच्या केंद्राचे आजच्या कार्यक्रमाचे आमचे IPSC कोऑर्डिनेटर डॉक्टर विनोद डोंगरवार महाविद्यालयाचे उद्धरता. परंतु ग्रंथालयाचं एक वैशिष्ट्य आहे. आमच्या महाविद्यालयाचं एक वैशिष्ट्य आहे. ग्रंथालयापासूनच सुरू करतो. परीक्षेच्या कालावधीत आम्ही तुम्हाला देतो त्याच्या आधी तुम्हाला ग्रंथालयाने दिलेले ग्रंथालयाचे कार्ड हे आम्ही वापस घेतो. पण वापस घेतो म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या कालावधीत पुस्तकं मिळणार नाहीत का सांगायचं. आणि ते सांगितल्यानंतर परीक्षा पूर्ण होईपर्यंत ते पुस्तक विशिष्ट अमानत रक्कम घेऊन आम्ही ठेवतो. पुस्तक करत आलेलो आहे. हे पहिली गोष्ट आहे. हे सध्या इंटरनेटचं जग आहे, युग आहे. तुमची अपेक्षा वर्गात आल्यानंतर जर आमच्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा असतातच, जशा विद्यार्थ्यांच्या अपेक्षा असतात तशा प्राध्यापकांची अपेक्षा असतात. पण एक प्रश्न विचारतो. कधी कधी असं होतं की नियमितपणे वर्गात बसणारे विद्यार्थी आणि त्याच वर्गात आजपर्यंत तुम्हाला अशी अपेक्षा आहे की वर्ग म्हटलं की 40-50 विद्यार्थी एकत्र बसलेले दिसतील. पण या केल्या जातं. आणि म्हणून क्लासरूम टीचिंग ओरिएंटेड हे जी काही सिस्टीम होती ती हळूहळू आता बदलणार आहे. शक्य झालं तर आमचा प्रयत्न आहे की विद्यार्थी फ्री तुम्हाला वायफाय सुविधा देण्याचा आमचा विचार आहे. अनलेस अँड अंटिल जोपर्यंत तुम्हाला वायफाय सुविधा दिल्यानंतर तिचा दुरुपयोग होत